मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आपण सगळे लई हुशार झालोय बरं का, कारण आपला अंदाज एकदम तंतोतंत खरा असतो. काल तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट केली होती की मानिनीचं स्वप्न असेल. एक्झॅक्टली त्यांनी हेच दाखवलंय. मला काही तुमचा फार हिरमोड करायचा नाहीये, पण ते काय बरेच एपिसोड असे स्वप्नामध्ये काल्पनिक वगैरे दाखवतात, तसंच त्यांनी आज दाखवलंय. पण तरी सुद्धा एपिसोड मात्र आजचा खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या रोजच्या एपिसोडचं आकर्षण म्हणजे जीवा भाऊ. जीवा भाऊचा एक सीन आज लई भारी दाखवलाय त्यांनी. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. आता सुरुवातीला या चौघांच्या भेटीगाठी दाखवल्या. आता ती नंदिनी म्हणते, तुम्ही दोघं वरून का आला? जीवा पण विचारतो पार्थला. मग पार्थ म्हणतो, काय करणार बाबा, या बोक्यामुळे यावं लागलं. हा बोक्या म्हणजे काव्याच्या हातातला तो नकली बोका. आता काव्या म्हणते, हा बोका माझा बोका या मोठ्या बोक्याला जेलस करतो ना म्हणून. मग नंदिनी आणि जीवा कौतुक करतात या दोघांचं. नंदिनी तिळगुळाचे लाडू आणते. आता ते तुम्हाला आधीच कळलंय स्वप्न आहे म्हणून मग जास्ती रंगवून नाही सांगत तुम्हाला. मानिनी बघते चौघांना तेवढ्यात आणि तिला प्रचंड आनंद होतो आणि ती येते तिच्या सुनांजवळ आणि म्हणते, अय्या नंदिनी, काव्या, तुम्ही दोघी. मानिनी पुढे काही म्हणणार तेवढ्यात जीवा आणि पार्थच म्हणतात, अय्या नंदिनी आणि काव्या दोघी गोड दिसतायत ना, माझ्या सुना काय गोड दिसताय असं मानिनी म्हणेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. मानिनी म्हणते, काय रे माझी थट्टा करता पोरांनो. पार्थ म्हणतो, आई आम्ही कसं दिसतोय? मग मानिनी म्हणते, तुम्ही पण खूप गोड दिसताय. बाई माझीच नजर नको लागायला, किती छान दिसताय तुम्ही चौघ जण. बाई तुम्ही सगळे कसे काय, म्हणजे मला असं वाटतंय की हे स्वप्नच आहे. आणि मग सगळेचे सगळे सिरियस झालेत बरं का. नंदिनी म्हणते, हो आई, स्वप्नासारखं वाटणारच ना तुम्हाला, कारण ते स्वप्नच आहे. पार्थ म्हणतो मानिनीला, आई अशी स्वप्न नको बघूस जी कधीच खरी होणार नाहीयेत. आणि मग एकदम हे वातावरण सिरियस झालं बरं का. मानिनी एकदम गडबडून जाते आणि म्हणते, अरे अरे, कुठे गेलात पोरांनो, कुठे गेलात? चौघची चौघ तिच्या डोळ्यासमोरून गायब झाली आहेत. आता मानिनीला हे स्वप्न पडलंय पहाटे पहाटे. पण कसं आहे ना प्रेक्षकांनो, ही स्वप्न खरी व्हावीत मानिनीची, हीच काय ती आपली अपेक्षा आहे. आता हे चौघ जेव्हा एकत्र येतील तेव्हा मालिका संपते की काय अशी भीती मला जरा वाटली बरं का मनामध्ये. पण बघूयात, मालिका म्हटल्यावरती काही ना काही ते पुढे लांबण लावणारच आहेत. असो, आता मानिनीचा डोळा उघडतो कारण स्वप्नात तिच्या पायाला ठेच लागते टेबलाची. आणि मग मानिनी उठते आणि जरा बिचारी गोंधळून जाते आणि विचार करते, अरे देवा, हे माझं स्वप्न होतं तर. पण मानिनी आता उठते बरं का आणि कपाटातनं एक वस्तू काढते. काय बरं वस्तू असेल ती? तर ती आहे काळ्या रंगाची साडी, जी तिने काव्यासाठी आणि नंदिनीसाठी आणली आहे ऑलरेडीच. आता सासू आहे, त्यांना वाटणारच बिचाऱ्यांना की आपल्या सुनेचा पहिला सण साजरा करावा. त्या विचार करतात, बाई असं काय स्वप्न पडलं मला, पण हे स्वप्न खरं व्हावं. बाई माझं हे खरं स्वप्न होतं. मला तर खरंच वाटलं माझी चारही पोरं समोरच आहेत. माझी चारही पोरं यंदा चांगली सुखाचा संसार करत असती, पण त्यांच्या सुखावर तर संक्रांतच आली आहे. काय करावं? जाऊ देत, या सगळ्यांचा अबोला मिटू देत एकदाचा देवा. या सगळ्यांमध्ये तिळगुळाचा गोडवा लवकर येऊ दे. असं म्हणून मानिनी ती काळी साडी हात फिरवत असते त्या साडीवर. आता ती साडी मानिनी देते काव्याला. पण आता ते एपिसोडच्या आजच्या शेवटी शेवटी दाखवलंय त्यांनी. आता मध्ये मध्ये काय काय दाखवलंय ते बघा. आला आपला जीवा भाऊ पुढच्या सीन मध्ये. मानिनी जरा भाऊक झालेली दाखवली आहे त्यांनी. आपण प्रेक्षक लोक लई हुशार झालो होता. आपल्याला तेव्हाच अंदाज येतो की आता पुढे काय दाखवणार आहेत. असो, तर आता जीवा भाऊ ब्लॉक करताय सकाळी सकाळी. जीवा म्हणत असतो, हॅलो माय ऑनलाईन मंडळी, तुम्हा सगळ्यांना आजच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद देताय, लाईक करताय, शेअर करताय, त्यासाठी लव्ह यू सो मच. मित्रांनो, हॅशटॅग नंदिनी आहे ना, ती खूप सॉलिड ट्रेंडिंग मध्ये हा. पण माझी नंदिनी मला फॉलो बॅक करत नाही यार. अरे आत्ता कुठे आमच्या कनेक्शनला काळजीचे व्ह्यूज मिळायला लागले होते, पण मी माती खाल्ली राव. अरे माती काय, मी भर थंडीत भरभरून आईस्क्रीम खाल्लं. तेव्हापासून माझी नंदिनी तिच्या नजरेसमोर मला धरत नाही हो. आणि खरं तर आजचा दिवस आहे चौथा, भारी दिवस आहे. पण माझी दुसऱ्याच दिवशी विकेट पडली आहे यार मित्रांनो. आता माझी बायको अमावस्येचा चंद्र झाली हो, दिसतच नाहीये. तेवढ्यात जीवाला मोबाईल मध्ये नंदिनी दिसते, कारण ती कपडे वाळत घालायला आली आहे बाल्कनीमध्ये. जीवा म्हणतो, दिसली रे दिसली, माझी बायको दिसली. अरे थांबा थांबा, तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. मोबाईलचा टर्न घेतो तो, म्हणजे तिकडे नंदिनीकडे मोबाईल करतो, पण नंदिनी काही त्याला भाव देईना. जीवाने आता ते लाईव्ह सेशन कट केलं असावं बहुतेक. आता जीवा रिक्षाजवळ जातो आणि रिक्षाचा भोंगा वाजवतो, पॉम पॉम.
आणि रिक्षावर चढून गाणं म्हणायला लागतो. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला. आता हे गाणं नंदिनीने म्हटलं होतं कोण्या एके काळी या जीवासाठी. आता तो सीन आपल्याला बॅकमध्ये जाऊन आठवलाय. आज ना प्रेक्षकांनो भूतकाळाच्या आठवणी बऱ्याच दाखवल्यात बरं का त्यांनी. नंदिनी जीवाला मनवत असते ना, तेव्हा त्यांनी हे गाणं लावलं होतं. हा रुसवा सोड सखे. भारी वाटतात ना प्रेक्षकांना आपली मराठी गाणी. अरे मराठी गाणीच भारी वाटतात. लई लई भारी वाटतात कानांना. मस्त वाटतं प्रेक्षकांनो. आणि त्यातनं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये कसली गाणी लावतात यार, एकापेक्षा एक. असो, आता जीवा ते गाणं नंदिनीसाठी म्हणतोय आणि उठा बशा मारतोय बरं का. अख्खं गाणं म्हटलंय त्याने जवळ-जवळ. झुरतो तुझ्या विना, सोड ना अबोला, अगं रुसवा सोड सखे, काय, 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 काय म्हणतो तो. आता ते बघा तुम्ही मालिकेत. पण नंदिनी काही त्याला भाव देईना. आता जीवा विचार करायला लागतो, यार काय यार, माझ्या बायकोला ना तिच्या वडिलांचा वाढ नाही पण गुण नक्की लागलाय, असं तो मोठ्याने ओरडतो, जेणेकरून ते नंदिनीला कळावं. आणि तेवढ्यात नंदिनीचे वडील त्याला बघतात आणि दुसरा सीन सुरू होतो. पण जीवाला टेन्शन येतं ना, की आप्पानी म्हणजे नंदिनीच्या पप्पानी ऐकलं का काय? इकडे पार्थचा सीन मध्ये घेतलाय त्यांनी. आता हा पण जरा फनी आहे बरं का. हा पार्थ आता दरवाजा उघडतो तर त्याला तो बोक्या दिसतो, नकली बोक्या दारामध्येच. पार्थ आता त्याला बघून विचार करतो, याचं काय राव, सकाळ दुपार संध्याकाळ हा बोक्या काही माझी पाठ सोडत नाही. आता कसा उभा आहे माझ्या दारात, कसा बसलाय जसं काही खराच बोका आहे. हा, मला पण नवलच वाटलं होतं. काव्याच्या हातात जेव्हा पहिल्यांदा पाहिलं मी, तेव्हा मलाही वाटलं होतं की हा बोका खरा आहे. बरेच दिवस झाले फुटबॉल नाही खेळला मी, आज तुझा फुटबॉल करतो बोक्या, थांब. असं म्हणून पार्थ आता त्या बोक्याला लाथ मारणार असतो बरं का. पण त्याच्या मनात मग दया येते. तो आता खाली बसतो, त्याच्या जवळ बसतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो, जशी काव्या मारते. पार्थ त्या नकली बोक्याशी गप्पा मारतो आणि म्हणतो, ए बाबा, माझं आणि तुझं काही बैर नाहीये, तसा तू खूप क्यूट आहेस रे, पण तू काही मला रिप्लेस करू शकत नाही, कळलं का तुला? असं म्हणून तो त्या बोक्याला हात लावणार असतो बरं का. तर तो बोक्या मागं सरकतो एकदम. पार्थ घाबरतो आणि म्हणतो, आई, खरा बोक्या आहे का काय? नाही 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 नाही, हा मागं सरकला का आता? माझा काय भासबीस होता काय हा? असा विचार करून पार्थ पुन्हा त्या बोक्याला हात लावायला जातो, पण पुन्हा बोक्या मागे सरकतो. आता कोणीतरी त्याला मागून खेचतंय राव, इतना तो समज में आता है. पण पार्थला येड्याला काही कळलं नाही बरं का. पार्थ आता त्याच्या मागे मागे करतो आणि जवळपास त्या टेबल पर्यंत जातो. त्याच्या मागे मागे करताना विचार करत असतो, हा बॅटरीवर आहे का बोक्या, आता याला पकडतोच. असं म्हणून हळू 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 त्याच्या मागे जातोय. अरे धडधडीत दोरी दिसते बरं का प्रेक्षकांनो त्याच्या शेपटीला बांधलेली. पाठ लागली त्याच्या मागे 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 जातो आणि टेबल जवळ आल्यावर त्याला वाटतं, आता कुठे जाणार आहे हा बोक्या, असा म्हणून त्याच्यावर झडप घालायला लागतो. तर धनकन त्याला ते खुर्ची लागते डोक्याला बरं का. आता तो बोक्या काव्याने तिच्या हातात घेतलाय. पण याला उगाचच याचं टाळकं शेकलंय बरं का प्रेक्षकांनो. काव्याने मांजाने बांधलेलं असतं, त्याला फिरकी असते ना पतंगाची, ती फिरकी ओढत असते काव्या बरं का. आता पार्थला ते लक्षात येतं. पार्थ काव्याला बघून म्हणतो, हे काय केलं तुम्ही? काव्या म्हणते, सॉरी सॉरी, तुम्ही नाश्ता करायला बसा ना हो देशमुख. अहो एवढ्यासाठी तर मी इथे थांबले ना तुमच्यासाठी देशमुख. अहो आज किती व्हरायटी आहे बघा तुमच्यासाठी, पोहे आहेत, ज्यूस पण आहे, कॉफी पण आहे, आणि तुम्हाला जे आवडलं ते खा, जे प्यायचे ते प्या प्या, असं काहीतरी ती म्हणायला लागते. मग पार्थ चिडून म्हणतो, तुम्ही कशाला केलं हे सगळं? मी आशाताईंना सांगितलं होतं की माझ्या रूम मध्ये नाश्ता आणून द्या. काव्या म्हणते, कशाला आशाताईला त्रास देत आहेत देशमुख, अहो इथे बसा ना, आणि आपलं ठरलंय ना, मी सध्या आपल्या रूम मध्ये नाही येणार, मी म्हणूनच इथे मांडून ठेवलाय ना नाश्ता तुमच्यासाठी. आणि देशमुख, तुम्ही ठरवा, तुम्हाला इथे बसून नाश्ता करायचा आहे की बेडरूम मध्ये बसून नाश्ता करायचा आहे. काव्या टेबलवर बसली आहे बरं का मांडी घालून. आता तो पार्थ म्हणतो, कशाला टाइमपास करताय काव्या, याच्यात वेळ कशाला घालवताय, तुम्हाला तुमचा अभ्यास नाही करतायत का? असं म्हणून पार्थने तिचा हिरमोड केलाय. अरे पण मंडळी, आज या सीन साठी तुम्ही पटापट लाईक देणार बघा. आता ना ते जीवाचे सासरे असे ओंकार घेत बसलेत बरं का, योगासन करत. तिथे जीवा त्यांच्या मागे जातो तिळगुळाची वाटी घेऊन, आणि त्याला बसता येत नसतं बरं का, गुडघ्याला लागतं त्याच्या टचकन, पण तरी तो बसायचा प्रयत्न करतो. आणि ती वाटी अशी त्या सासऱ्याच्या समोर करतो बरं का. आणि जसा ओंकार लावतात ना, तसा त्याने सूर लावलाय.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता ते सासरे डोळे उघडून बघतात जीवाकडे बरं का. अरे जीवा एकदम बेस्ट आहे हा यार. मी खरंच फॅन आहे त्याची. जीवा म्हणतो, "अरे सासरे बुवा, आज मकर संक्रांत आहे ना, मला वाटलं ओमच्या स्टाईलने म्हणावं, तिळगुळ घ्या, गोड बोला." सासरे बुवा, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा." "अरे नाही नाही सासरे बुवा नाही, धनंजय दीनानाथ मोहिते, आमचा तिळगुळ घ्या आणि आमच्याशी भांडू नका." "आई आई." अमिताभ बच्चनची स्टाईलमध्येच मारली आहे त्याने. तेवढ्यात आता या सासऱ्यांच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आलाय. जीवा म्हणतो, "ओ सासरे बुवा, कोणीतरी नायकांचा फोन आलाय तुम्हाला." नाव बघून त्याने सांगितलं असावं. सासरे बुवा फोन उचलतात आणि म्हणतात, "हां, बोला बोला. हां, माझं कन्फर्म झालंय प्रोजेक्टचं. थोडंसं वेळ द्या. पीपीटी करून पाठवतो." असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिलाय. जीवा लगेच म्हणतो, "सासरे बुवा, पीपीटी करायची आहे का? माझी हेल्प देऊ का? नाही म्हणजे सांगा, मी करू शकतो." सासरे बुवा म्हणतात, "कर ना बाबा कर. तू इथून जा रे बाबा." जीवाचं तोंड उतरतं. सासरे बुवा म्हणतात, "तू जा रे बाबा इथून, जा रे. हीच तुझी मदत होईल. झाले ना 4 दिवस तुला? 17 दिवस बाकी आहे. करेल बाबा तुला सहन, करेल तुला सहन, पण तुझी मदत नाही घेणार मी." असं म्हणून त्यांनी ती योगा मॅट उचलली आहे. तनफन तनफन करून ते घरात गेले. जीवा म्हणतो, "ओ अहो थांबा ना सासरे बुवा." "अरे अशी काय आहे? अरे यार मला वाटलं मारता का काय मला आता?" "अरे जाऊ द्या बाबा, ओंकार काही लावता येणार नाही." वाटी घेऊन चालला गेला बिचारा जीवा. आयते वैते आणलेले दिसतात तिळगुळ जीवाने. असो, पण आता मगाशी पार्थने काव्याला हर्ट केलं अभ्यास करा म्हणून. काव्या म्हणते, "हे घ्या हे पुस्तक. आता यातलं कुठलंही पेज काढा आणि विचारा मला प्रश्न." "विचारा देशमुख, विचारा. आजमावून तर बघा ना मला." पार्थ म्हणतो, "जरा तिला टोचेल लागेल असंच तो बोलतोय. काही गरज नाहीये. मी आजमावलं एकदा आणि मला अजून आजमायची इच्छा नाहीये. हे असले उद्योग करण्यात वेळ नका वाया घालू. तुमची अशी परिस्थिती नाहीये सध्या की प्रत्येक वेळेला मी तुम्हाला बरं वाटेल म्हणून काहीतरी करेल. तुम्हाला बरं वाटेल म्हणून काहीतरी करणारा पार्ट मी केव्हाच मारून टाकलाय. आता माझी इच्छाच मेली आहे सगळ्याच गोष्टीची." असं तो तिला कुचकं काचकं बोलतो आणि तिथून निघून जात असतो. "मला काही इंटरेस्ट नाहीये कशात," असं म्हणून. आता काव्या त्याला रोखते आणि म्हणते, "खरंच तुम्हाला कशातच इंटरेस्ट नाहीये?" मग पार्थ म्हणतो, "हो, कशातच इंटरेस्ट नाहीये." काव्या मग हळूच म्हणते, "मग मला रडताना बघून तुम्ही का इमोशनल झालात देशमुख?" पार्थ आता तिच्याकडे बघतो बरं का. या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाहीये असं समजून तो तिथून निघून जातो. मग काव्या मुद्दाम त्या नकली बोक्याशी बोलते बरं का आणि म्हणते, "वाटलं होतं संक्रांत आहे आज. या काटेरी हलव्याचे जे काटे आहेत ना ते गोड होतील. पण मला काही लागलं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही ना बोक्या?" आता पार्थ मागे वळतो तेव्हा काव्या लगेच त्या नकली बोक्याशी बोलते असं दाखवते. "काय रे बोक्या, सांग ना मला, तुला काही फरक नाही पडणार का?" पार्थ आता तिला असं लुक देतो आणि चालला जातो तिथून. त्याला खरं तर व्यक्त व्हायचंय पण त्याचा इगो मध्ये येतोय आणि जीवा आणि काव्या हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते हे त्याला खूप खटकतंय. असो, आता नंदिनीबाईचा पण सीन त्यांनी आज घेतलाय. नंदिनीच्या ड्रेसचा कलर सुपर्ब आहे प्रेक्षकांनो. हा कलर मला फार आवडतो. मंडळी आता नंदिनीला पण आठवतंय बरं का फ्लॅशबॅक मधलं. मी म्हंटल ना आज मगाशीच भूतकाळांची स्पर्धा आहे पण तरी एपिसोड लई भारी दाखवलाय. आता काव्या आणि नंदिनीचा हा सीन आपण खूप दिवसांपूर्वी बघितलाय प्रेक्षकांनो. आता या मानिनीबाई दागिने दाखवतात बघा त्यांना. मला असं वाटतं बहुतेक ते जीवाला बरं नव्हतं का काय तेव्हाचा सीन आहे हा. मग मानिनी त्यांना ते दागिने दाखवते. या दोघींना ते हलव्याचे दागिने खूप आवडतात. काव्या म्हणते, "छान आहेत हं दागिने, पण अजून वेळ आहे ना संक्रांतीला काकू. आता उद्या तर 16 डिसेंबरची पार्टी होणार आहे आणि मग म्हणजे हा सीन अलीकडचा आहे असं दाखवलंय बहुतेक त्यांनी." मग काव्या म्हणते, "अजून खूप वेळ आहे काकू." मानिनी म्हणते, "वेळ आहे काव्या, पण काही गोष्टी उशीर व्हायच्या आत कराव्या लागतात." काव्या म्हणते, "म्हणजे?" मानिनी म्हणते, "अगं पोरीनो, हे दागिने फेमस आहेत. अगं पटकन हातोहात विकले जातात संक्रांतीचे हे दागिने. आहे माझी मैत्रीण, तीच करते दागिने. पण आपण ठरवूयात ना, आपण तिला ऑर्डर देऊयात ना पोरीनो." मग मानिनी असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते, "आई, तुम्ही ना आम्हाला फोटोज पाठवून ठेवा. म्हणजे जीवांना मी दाखवेल आणि काव्या पार्थला दाखवेल ना, त्यांना आवडले तर." मानिनी म्हणते, "बरं बाई, दाखवा तुमच्या नवऱ्यांना, त्यांनाच चॉईस करू द्या. आणि तसंही तुमच्या नवऱ्यांनाच दाखवायचे आहेत ना तुम्हाला दागिने घालून. ए पोरींनो,
लग्नानंतर तुमची पहिली संक्रांत आहे, करू द्या करू द्या, तुमच्या नवऱ्यांना चॉईस करू द्या. मानिनी म्हणते, पोरीनं तुम्हाला काळ्या साड्या घेईल मी आणि माझ्या घोड्यांना काळे कुर्ते. मग नंदिनी म्हणते, आई तुम्हाला हवी तशीच संक्रांत होईल. आता हे फ्लॅशबॅक मध्ये नंदिनीला आठवलं, तिला आता वाईट वाटते ते सगळं आठवून. नंदिनी ती आठवण काढते आणि डोळ्यात पाणी आणत म्हणते, भर संक्रांतीला घरातली लक्ष्मी घरात नाहीये, आईंना फार वाईट वाटत असेल. नंदिनी विचार करते, आजच्या या गोड दिवशी माझ्या घरामध्ये आता कडू आठवणी तयार होणार, पण नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, असं म्हणून तिचे डोळे पुसते. आता काय वाटतं तुम्हाला मंडळी, नंदिनी जाईल का देशमुखांच्या घरी? जरा गौड बंगालच आहे, नीट नेमकं सांगता येत नाहीये. असो, बघूयात, येणारा एपिसोड कळेलच आपल्याला काय होतंय आणि काय नाही. इकडे पार्थ आणि काव्या हॉलमध्ये आलेत आणि विचारताय मानिनीला काय झालंय. पार्थ म्हणतो, आई तू बोलवलंस आम्हाला? मानिनी म्हणते, बसा रे पोरांनो खाली. पण काय रे, एक सांगायचं होतं तुम्हाला दोघांना. मला ना पहाटे पहाटे स्वप्न पडलंय. म्हणजे असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात. म्हणजे अगदी सगळीच नाही, पण अर्ध स्वप्न माझं पूर्ण व्हावं असं वाटतंय. इकडे जीवाचा आणि जीवाच्या सासूबाईचा गोड सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. आजच्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका बरं, मस्त दाखवलाय त्यांनी. आता या सासूबाई येत म्हणतात जीवाला, जावई बापू तुम्ही व्हिडिओ कॉलवर आहात का? आता हा जीवा म्हणतो, नाही हो सासूबाई, असं का विचारलं? मग त्या एक आठवण सांगतात. त्या म्हणतात, जावई बापू त्या कोरोनाच्या काळात ना मी यांना काहीतरी चाखायला दिले होतं आणि म्हटलं होतं की सगळं व्यवस्थित आहे ना. मग हे मला चिडले बरं का, कारण त्यांचा क्लायंट त्यांना म्हणाला, वा मोहिते, व्हॉट अ मोमेंट. जीवा हसायला लागतो बरं का. मग आता सासूबाई म्हणतात जीवाच्या, बाई हे मला खूप बडबडले होते हो जावई बापू, आणि त्याशिवाय मी यांना विचारल्याशिवाय आता कुठे जातच नाही बाई, म्हणजे असं डायरेक्ट येत नाही बोलायला. मग जीवा म्हणतो, सासूबाई तुम्ही ना तुमच्या मुलीपेक्षाही जास्ती गोड आहात. त्यावर शारदाताई म्हणतात, अगं बाई खरंच की काय? मग आता मला यांच्यासमोर थोडा भाव खायला पाहिजे. जीवा म्हणतो, थोडा नाही सासूबाई, खूप जास्ती भाव खा, आजपासूनच सुरुवात करा. सासूबाई म्हणतात, खाते ना भाव, मग तेही मला तुमच्यासोबत रिक्षात पाठवतील राहायला. जीवा म्हणतो, हो पाठवू शकतात ते. मग सासूबाई म्हणतात, जावई बापू तुम्ही माझं छान कौतुक केलं ना, आता तुमचं तोंड गोड करते हा. असं म्हणून त्यांनी तिळगुळाची पोळी जीवाला भरवली आहे. तिळगुळाची पोळी खाऊ घालताना त्या जावायला म्हणतात, तिळगुळ खा जावाई बापू, गोड बोला. इकडे मानिनी पार्थ आणि काव्याला म्हणते, तुमच्यासाठी काहीतरी आणलंय पोरांनो, संक्रांत आहे ना तुमची पहिली. काव्या तुझ्यासाठी काळी साडी आणि पार्थ तुला काळा कुर्ता. पार्थ म्हणतो, ए आई हे काय आहे सगळं? मानिनी म्हणते, ए पार्थ कुरकुर नको करू हा, गप्प बस. आणि खरं तर मला तुम्हा चौघांना या पेहरावात बघायचं होतं, पण हरकत नाहीये. पार्थ काही म्हणणार तेवढ्यात मानिनी म्हणते, शांत बस आता. आशाला आवाज देते मानिनी. औक्षणाचं ताट पण केलंय मानिनीने, त्यांचा सण साजरा करते ती पहिला प्रेक्षकांनो. मानिनी म्हणते, तुला आठवतं ना काव्या, तुला सांगितलं होतं बघ, मी नंदिनीला पण सांगितलं होतं हलव्याच्या दागिन्याचा बिझनेस करते माझी मैत्रीण. अगं ती नाही का, फोटो दाखवले होते मी तुम्हाला. मग काव्या म्हणते, हो आठवलं आठवलं. मग मानिनी म्हणते, अगं मी माझ्या मैत्रिणीकडनं हे ऑर्डर केलेत दागिने हलव्याचे, तुमच्या दोघींसाठी खास, पण आता नंदिनी नाहीये तर तुला देते हा बेटा. असं म्हणून मानिनी ऑप्शन करते पार्थला आणि काव्याला पण, आणि दोघांनाही ते सणाचे दागिने आणि साडी कपडे देते हातामध्ये कुंकू लावून. रम्या आणि वसू आत्या येतात तिथे. रम्या हे सगळं बघते पण तिचा चेहरा उतरून जातो. आता बऱ्याच वेळ ऑप्शन वगैरे दाखवलंय त्यांनी. काव्या मात्र प्रचंड खुश झाली आहे. ती काळी साडी आणि हलव्याचे दागिने घेऊन काव्याबाईचा चेहरा खुललाय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता बघा, उद्याच्या भागात पतंगबाजी दाखवणार आहेत ते. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. मस्त होता प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. छान वाटतंय, सध्या ही मालिका बघितली की फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. पार्थ आणि काव्या नमस्कार करतात मानिनीला ते सणाचे दागिने घेऊन. आता मानिनीचं कोणीतरी मागून असं डोळे झाकलेत. आता कोण आलं असेल? काव्या त्याला बघून आश्चर्य व्यक्त करते. आता ऑब्व्हियसली तुमची उत्सुकता न ताणता सांगते की तो लहाना भाऊ आहे यांचा दोघांचा. तो त्यांनी दाखवला नाही आज मालिकेत, पण मी आपला एक अंदाज व्यक्त करते पुढच्या प्रोमोवरनं, कारण पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. रम्या पार्थ आणि त्या युग सोबत पतंगबाजी खेळत असते. तेवढ्यात आता रम्याचा पतंग काव्या काढते आणि या पार्थला बघते. पार्थ तिच्याकडे बघण्यात दंग होतो. काव्या म्हणते, देशमुख बघताय का, चला पतंगबाजी करूयात. माझ्याकडे नाही पतंगाकडे बघा देशमुख, असं काव्या चिडवत असते पार्थला. पण प्रेक्षकांनो काव्या काय दिसली या काळ्या साडीमध्ये,
अमेझिंग कसली क्यूट दिसते यार ती. खरंच तिला खूपच सूट झालं. तसं तर तिला सगळ्याच गोष्टी सूट होतात, पण ती खूपच क्यूट दिसलीये. मला तिचा लूक प्रचंड आवडलाय संक्रांतीचा. तुम्हाला आवडला का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि उद्या पुन्हा भेटा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खरा रिव्ह्यू ऐकण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, जे चॅनलला सबस्क्राईब करत आहात त्यांच्यासाठी थँक्यू 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 सो मच. आणि ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1,00,000ची फॅमिली व्हायला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नानंतरचे खरे रिव्ह्यूज एन्जॉय करा. मेहनतीसाठी एवढं तर फळ नक्कीच डिझर्व करते ना मी. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. निरोप घेते आता. उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. टेक केअर. धन्यवाद.